कृतज्ञतापूर्वक अभिवादन. 40 वर्ष, 2 पिढ्या आणि करोडो लोकांची एकच प्रतीक्षा. न्यायासाठी आमच्या दारात उघडणारी एक वाट. हा संघर्ष होता आमचा हक्क मिळवण्यासाठी, आमची ओळख जपण्यासाठी. लढा होता न्यायाच्या तत्वावर अढळ विश्वास ठेवून लढलेला. यतो धर्मच ततो जयाः. कारण आमची श्रद्धा होती, जिथे धर्म आहे, जिथे न्याय आहे, तिथेच विजय निश्चित आहे. आणि या विजय पथावर आमचे सारथी झालात आपण, आदरणीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेब. आमचा लढा अनेक वर्षांपासून सुरू होता, पण त्यात आशेचा किरण आला तो आपल्या शब्दांनी. आपण स्वतः विदर्भाचे सुपुत्र असूनही प्रादेशिक सीमांच्या पलीकडे जाऊन केवळ न्यायाच्या विशाल दृष्टिकोनातून या मागणीकडे पाहिलं. आपण सप्टेंबर 2024 मध्ये कोल्हापूर खंडपीठाची ही मागणी काळाची गरज आहे असं ठामपणे सांगितलं. हा केवळ राजकीय पाठिंबा नव्हता, तर तो न्यायाच्या विकेंद्रीकरणाचं महत्व ओळखणाऱ्या एका द्रष्ट्या कायदेपंडिताचं चिंतन होतं. आपण सांगितलं की न्याय हा केवळ श्रीमंतासाठी किंवा शहरांपुरता मर्यादित असू शकत नाही. शेवटच्या माणसापर्यंत तो पोहोचला पाहिजे. आपले हे शब्द आमच्या लढ्यासाठी संजीवनी ठरले. आपण आमच्या मागणीला नैतिक आणि न्यायिक अधिष्ठान दिले. जेव्हा सर्किट बेंच स्थापनेची सुवार्ता आली, तेव्हा ती सर्वात आधी आपल्याकडूनच मिळाली. आपण स्वतः माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना ही माहिती दिली. एका सरन्यायाधीशांनी वैयक्तिक पातळीवर घेतलेली ही दखल आमच्यासाठी ऐतिहासिक होती. या एका कृतीनं आपण केवळ एक प्रशासकीय निर्णय दिला नाही, तर आपण आमच्या 40 वर्षांच्या भावनांचा सन्मान केला. आपण दाखवून दिलं की सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती ही अगदी जमिनीवरच्या माणसाच्या वेदनेशी जोडलेली असू शकते. साहेब, आपल्या या निर्णयाचं मोल शब्दात मोजता येणार नाही. हा निर्णय म्हणजे दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याची दखल आहे. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या आई बहिणींच्या कष्टाची परतफेड आहे आणि सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा क्षण आहे. आज आपण बघतो की औरंगाबाद खंडपीठातून जे लोक, जे वकील न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले, अतिशय मोलाचं असं कार्य करत आहेत. अभिमानाची बाब आहे की आता ज्या नवीन 2 लिस्ट आल्या आहेत त्यातही औरंगाबादचा वरचष्मा आहे. आणि म्हणून या प्रसंगी मी जाहीररित्या कोल्हापूर बेंचच्या मागणीला माझा पाठिंबा व्यक्त करतो. या 6 जिल्हे जे आहेत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा, या विभागातील नागरिकांना जर खऱ्या अर्थानं न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोल्हापूर खंडपीठाची किंवा कमीत कमी सर्किट बेंचची आवश्यकता होणं अतिशय आवश्यक आहे. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्याः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थम मिदत् शरीरम. ज्याप्रमाणे वृक्ष दुसऱ्यासाठी फळे देतात, नद्या दुसऱ्यासाठी वाहतात, गायी दुसऱ्यांसाठी दूध देतात, त्याचप्रमाणे सज्जनांचं जीवन हे परोपकारासाठीच असतं. या श्लोकाचा अर्थ आपल्या कृतीतून प्रत्यक्षात उतरवला आहे. आपण हा श्लोक स्वतः जगला आहात. ज्या भूमीत राजर्षी शाहूंनी सामाजिक न्यायाचा पाया घातला, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचा युक्तिवाद केला, त्याच भूमीच्या न्यायाच्या परंपरेला आपण एका नव्या उंचीवर नेलं आहे. आपला निर्णय हा केवळ एक प्रशासकीय आदेश नाही, तर तो या महान वारशाचा सन्मान आहे. आपणच या ऐतिहासिक परंपरेचे खरे पाईक आहात. आदरणीय सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब आज सह्याद्रीच्या रांगा साक्षी आहेत, कृष्णा पंचगंगेच्या प्रवाह साक्षी आहेत आणि 6 जिल्ह्यातली करोडो जनता आणि हजारो विधिज्ञ आपले मनपूर्वक आभार मानित आहेत. आपण आमच्या स्वप्नाला सत्यात उतरवलं. आपणच आमचे खरे न्यायाचे शिल्पकार आहात. आपणास
आमचे त्रिवार अभिवादन आणि शतशः नमन. धन्यवाद माननीय सरन्यायाधीश. आमचे ऋणानुबंध कायमचे. Thank you.